नमस्कार मंडळी, द डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप खोल आहे. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय नोट्स आणि काही शास्त्रवचनांचे उतारे आले आहेत आणि त्यात मानवीय अस्तित्व, जीवन आणि मृत्यूनंतर काय यावर एक वेगळाच दृष्टिकोन आहे. मी जेव्हा हे नोट्स वाचत होते ना, तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला की 2 प्रकारची शरीरं? म्हणजे आपलं हे आयुष्य एका तात्पुरत्या शरीरात आहे का? या कल्पनेने मला खरंच खिळून ठेवलं. आज आपण याच काहीशा गुंतागुंतीच्या पण आकर्षक कल्पना सोप्या करून समजून घेणार आहोत. म्हणजे भौतिक शरीर विरुद्ध आत्मिक शरीर, मग पुनरुत्थान आणि तो अंतिम न्याय. चला सुरुवात करूया. हो, आणि हा विषय वरवर पाहता जितका धार्मिक वाटतो तितकाच तो म्हणजे तात्विक सुद्धा आहे. हे स्रोत फक्त मृत्यूनंतर काय होतं हे नाही सांगत, तर आपलं सध्याचं जीवन, आपली श्रद्धा, आपली कर्म आणि आपली निवड करण्याची शक्ती यावरही एक वेगळाच प्रकाश टाकतात. खरंय. या सगळ्या संकल्पना एकमेकांत कशा गुंफलेल्या आहेत हे पाहणं खूपच रंजक ठरेल. चला तर मग त्याच पहिल्या संकल्पनेपासून सुरुवात करूया, ज्याने मला चक्रावून सोडलं होतं. 2 प्रकारची शरीरं. या नोट्सप्रमाणे पहिलं शरीर म्हणजे आदामचं शरीर, ज्याला भौतिक शरीर म्हटलंय. बरोबर. आणि त्यासाठी एक विशिष्ट कोरियन शब्द वापरला आहे, होन्जोंगिन मोम, म्हणजे होन्जोंगिन मोम. याचं वर्णन असं आहे की हे शरीर मातीचं आहे. नाशवंत आहे. हो, नाशवंत आहे आणि त्याला शाप मिळाला आहे. त्यातली उपमा मोठी मार्मिक आहे. जसं शापित जमिनीतून काटे आणि तण उगवतात, तसंच या भौतिक शरीरातून शारीरिक वासना आणि पाप जन्माला येते. आणि शेवटी मातीतच मिसळून जातं. अगदी. जिथून आलं तिथेच परत. इथे मला एक विचारायचं आहे. आपण हा होन्जोंगिन मोम हा मूळ कोरियन शब्द वापरतोय. या शब्दात असा काही विशेष अर्थ आहे का, जो भौतिक शरीर या आपल्या साध्या भाषांतरात पूर्णपणे येत नाही? खूप चांगला प्रश्न आहे. होन्जोंगिन मोम याचा शब्दशः अर्थ आत्म्यासंबंधी शरीर किंवा सोलिश बॉडी असा होतो. हे भौतिकपेक्षा जास्त व्यापक आहे. अच्छा. हे फक्त शारीरिक अस्तित्वापुरतं नाही, तर ते मानवी भावना, इच्छा, नैसर्गिक प्रवृत्ती, जे काहीसं आदिम आहे त्या सगळ्याला सूचित करतं. आणि याच्या अगदी उलट जे दुसरं शरीर आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. आणि ते दुसरं शरीर म्हणजे आत्मिक शरीर, बरोबर. ज्यासाठी योंगजोंगिन मोम म्हणजे योंगजोंगिन मोम हा शब्द आहे. हे पुनरुत्थानानंतर मिळतं असं म्हटलंय. हे कसं वेगळं आहे? हे प्रत्येक बाबतीत भौतिक शरीराच्या उलट आहे. ते मातीचं नाही, ते अविनाशी आहे. अविनाशी. हो, त्याला मृत्यू स्पर्श करू शकत नाही. ज्यांना हे शरीर मिळतं ते देवदूतांसारखे होतात. त्यांना लग्न करण्याची किंवा वंश वाढवण्याची गरज नसते. ओके. हे शरीर मिळाल्यानंतर ते अनंत काळ जगतात. अर्थात जर त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं गेलं नाही तर. एक मिनिट. इथेच एक गोष्ट मला जरा विरोधाभासी वाटली. या स्रोतांप्रमाणे पुनरुत्थान फक्त नीतिमान लोकांचंच नाही, तर दुष्ट लोकांचंही होतं. हो, बरोबर. नीतिमानांना अनंत काळ जगण्यासाठी आत्मिक शरीर मिळतं, हे ठीक आहे, समजण्यासारखं आहे. पण दुष्टांनाही एक विशेष प्रकारचं अविनाशी शरीर का दिलं जातं? म्हणजे त्यांना शिक्षा देण्यासाठी इतकं शक्तिशाली शरीर देणं, हे विचित्र नाही का? नाही. हा मुद्दा या धर्मशास्त्राचा गाभा आहे असं म्हणता येईल. यामागे एक तर्क आहे जो न्यायाच्या कल्पनेशी जोडलेला आहे. न्यायाच्या कल्पनेशी? हो. या स्रोतानुसार शिक्षा म्हणजे केवळ नाश नाही. प्रत्येक पापाची एक किंमत आहे आणि ती पूर्णपणे चुकवावी लागेल. आता विचार करा, जर दुष्टांना सामान्य नाशवंत शरीर दिलं तर ते अग्नीच्या सरोवरात, म्हणजे बुलमोतमध्ये. हो, त्या बुलमोतमध्ये ते लगेच नष्ट होतील आणि मग त्यांच्या पापांची पूर्ण शिक्षा ते भोगू शकणार नाहीत. अच्छा, म्हणजे न्यायाची प्रक्रिया पूर्ण व्हावी म्हणून. अगदी. म्हणून त्यांना एक असं शरीर दिलं जातं जे टिकून राहील, जेणेकरून न्यायाची प्रक्रिया पूर्ण होईल. ही कल्पनाच खूप गंभीर आणि वेगळी आहे. खरंच हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. आणि याच न्यायाच्या प्रक्रियेला श्वेतसिंहासनाचा महान न्याय किंवा बेकबोजा देशिम्फान म्हटले आहे. बरोबर? हो. ही प्रक्रिया नेमकी कशी होते? एखाद्या कोर्टरूम ड्रामासारखी? तुम्ही त्याला कॉस्मिक कोर्टरूम ड्रामा म्हणू शकता, पण एका मोठ्या फरकासह. तो फरक कोणता? इथे देवाला काही नवीन माहिती मिळत नाहीये. या न्यायाचा उद्देश देवाने निर्णय घेण्यासाठी नाही, तर घेतलेला निर्णय संपूर्ण सृष्टीसमोर योग्य आणि न्यायपूर्ण कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी आहे. ओके, म्हणजे सगळ्यांसमोर सिद्ध करण्यासाठी. हो. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य, त्याचे विचार, त्याचे शब्द, त्याची लपून केलेली कामं, सगळं काही एका मोठ्या पडद्यावर दाखवल्यासारखं सर्वांसमोर उघडं केलं जाईल. म्हणजे हा एक प्रकारचा सार्वत्रिक
तपासणी किंवा फायनल ऑडिट आहे, जिथे काहीही लपून राहत नाही. अगदी तसेच. नीतिमान लोकांच्या बाबतीत त्यांचं जीवन हे सिद्ध करेल की त्यांची श्रद्धा खरी होती, त्यांनी देवाच्या कृपेचा स्वीकार केला होता आणि त्यामुळे त्यांना अनंतकाळचं जीवन देणं हे देवाच्या न्यायाला धरूनच आहे. आणि दुष्टांच्या बाबतीत? त्यांच्या बाबतीत त्यांचं जीवन हे सिद्ध करेल की त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या आणि त्यांची श्रद्धा केवळ दिखावा होती. त्यामुळे त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकणं हे देवाच्या न्यायाचं प्रतीक ठरेल. या न्यायामुळे सृष्टीतील प्रत्येक जण, अगदी देवदूतसुद्धा, देवाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचा न्याय त्याच्या कर्मानुसार होणार. आणि ह्या न्यायाच्या वेळी केवळ मानवच असतील की इतर कोणीही? आणि मला वाटतं इथेच देवदूतांचा मुद्दा येतो, ज्याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये एक मोठी मनोरंजक तुलना केली आहे. पुनरुत्थान झालेले मानव देवदूतांसारखे होतात असं म्हटलंय. ते अन्न खाऊ शकतात, बंद खोलीत येऊ शकतात, पण तरीही त्यांच्यात एक मोठा फरक आहे. होय, आणि हा फरक मानवाच्या स्थानाला एक वेगळीच उंची देतो. बघा, देवदूत हे जन्मतः सामर्थ्यवान आहेत, सुंदर आहेत आणि देवाचे सेवक आहेत. त्यांना कधीही दुःख, मोह किंवा परीक्षेतून जावं लागत नाही. ते देवाच्या आज्ञांचं पालन करतात, पण ते त्यांच्यासाठी स्वाभाविक आहे. याउलट मानवांना परीक्षेतून जावं लागतं. बरोबर. मानव, विशेषतः जे आपल्या श्रद्धेसाठी शहीद झाले किंवा ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही आपली श्रद्धा टिकवून ठेवली, ते एका परीक्षेतून उत्तीर्ण होतात. आणि त्यामुळेच त्याला तो विशेष अधिकार मिळतो. अगदी. आणि याच कारणामुळे त्यांना एक असा अधिकार मिळतो जो देवदूतांनाही मिळत नाही. त्यांना 1000 वर्षांच्या राज्यात, ज्याला छनन वांकुक म्हटलं आहे, तिथे राज्य करण्याचा हक्क मिळतो. पण असं का? देवदूत तर जास्त सामर्थ्यवान आहेत. मग मानवांना हा विशेष दर्जा का मिळतो? कारण देवदूत सेवक आहेत, वारस नाहीत. या स्रोतांनुसार मानव अब्राहमाचे वंशज म्हणून वारसा हक्क मिळवतात. अच्छा, वारसा हक्क. हो. हिब्रू नावाच्या धर्मग्रंथात स्पष्ट म्हटलंय की देवानं येणारं जग देवदूतांच्या अधीन केलेलं नाही, तर मानवांच्या अधीन केलं आहे. ओके. याला आपण एका परीक्षेसारखं समजू शकतो. देवदूत हे परीक्षेचे निरीक्षक आहेत, त्यांना परीक्षा द्यावी लागत नाही. पण माणूस हे विद्यार्थी आहेत, आणि जे या परीक्षेत सर्वोत्तम गुणांनी पास होतात, त्यांना निरीक्षकांपेक्षाही मोठा मान आणि अधिकार मिळतो. वा, ही कल्पनाच किती विलक्षण आहे. आणि हेच आपल्याला चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि कदाचित सर्वात वादग्रस्त भागाकडे घेऊन येतं. ती परीक्षा नेमकी काय आहे? इथेच श्रद्धा आणि कर्म यांच्यातील संबंधांवर या स्रोतांमध्ये खूप जोर दिला आहे. होय, या कागदपत्रांमध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येते, आणि ती म्हणजे मिदुमुनुन हेंगविरो जंगम्योंगदेंदा. म्हणजे श्रद्धा ही कर्मातून सिद्ध झाली पाहिजे. अगदी. केवळ मी विश्वास ठेवतो असं तोंडाने म्हणणं पुरेसं नाही. तुमचा प्रत्येक शब्द, तुमची प्रत्येक कृती ही तुमच्या श्रद्धेचा पुरावा असली पाहिजे. एक मिनिट थांबा. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण अनेक ख्रिस्ती पंथांमध्ये एकदा तारण झाले की कायमचे झाले असं मानलं जातं. म्हणजे एकदा तुम्ही येशूवर विश्वास ठेवला की तुमचं अनंतकाळचं जीवन निश्चित आहे. पण हे स्रोत त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका मांडत आहेत असं दिसतंय. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हे स्रोत त्या कल्पनेला पूर्णपणे नाकारतात. त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीने येशूवर विश्वास ठेवून पापांची क्षमा मिळवली असली तरीही तिच्याकडे तिची मुक्त इच्छा कायम राहते. ती व्यक्ती ती मुक्त इच्छा वापरून पुन्हा पापाच्या मार्गावर जाऊ शकते. सत्याचं ज्ञान मिळाल्यानंतरही जाणून बुजून पाप करत राहू शकते. म्हणजे क्षमा परत घेतली जाऊ शकते? हे खूपच गंभीर आहे. या स्रोतांमध्ये श्रद्धा जहाज फुटल्याप्रमाणे नष्ट होणे अशी एक शक्तिशाली प्रतिमा वापरली आहे. फासना न्यामोन याचा नेमका अर्थ काय होतो? ही जहाज फुटण्याची कल्पना खूप महत्वाची आहे. विचार करा, एखादा मजबूत जहाज समुद्रातून प्रवास करतंय. ते त्याच्या निश्चित स्थळी पोचणारच असं वाटत असताना वादळात सापडतंय किंवा खडकावर आपटून फुटतं. मग त्यातील प्रवाशांची वाचण्याची आशा संपते. तसंच या स्रोतांनुसार जर एखाद्या व्यक्तीने सत्याचा मार्ग सोडून जाणून बुजून पाप करत राहण्याचा निर्णय घेतला, तर त्याची श्रद्धारूपी नौका फुटते. मग त्याला परत येण्याचा मार्ग राहत नाही. अरे देवा. त्याची पापांची क्षमा रद्द होते आणि त्याला अनंत काळच्या जीवनाऐवजी अग्नीच्या सरोवरात टाकलं जातं. म्हणजे या दृष्टिकोनानुसार श्रद्धा ही एकदा करून संपणारी गोष्ट नाही, तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.
ही एक जबाबदारी आहे. तुमची प्रत्येक निवड, प्रत्येक निर्णय तुमच्या श्रद्धेच्या जहाजाला एकतर किनाऱ्याच्या जवळ नेत आहे किंवा खडकाकडे ढकलत आहे. अगदी बरोबर. म्हणूनच श्वेतसिंहासनाच्या न्यायाच्या वेळी व्यक्तीने केवळ एकदा काय विश्वास ठेवला होता हे पाहिलं जाणार नाही, तर तिचं संपूर्ण जीवन कसं होतं, तिचे शब्द आणि कृती काय होती हे पाहिलं जाईल. कारण तेच तिच्या खऱ्या श्रद्धेचा अंतिम पुरावा ठरतील. हो, प्रत्येक क्षण, प्रत्येक निर्णय महत्वाचा आहे असं हे स्रोत सांगतात. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका विशिष्ट धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवीय अस्तित्वाच्या 2 अवस्था पाहिल्या. एक जे मातीचं, नाशवंत आणि वासनांनी भरलेला भौतिक शरीर आहे, आणि दुसरं जे पुनरुत्थानानंतर मिळणारं अविनाशी सामर्थ्यवान आत्मिक शरीर आहे. आणि आपण हेही पाहिलं की पुनरुत्थान आणि अंतिम न्याय या प्रक्रिया कशा न्यायाच्या कल्पनेशी जोडलेल्या आहेत, जिथे दुष्टांनाही शिक्षा भोगण्यासाठी एक अविनाशी शरीर दिलं जातं. हो. यात श्रद्धा आणि कर्म यांच्यातील अतूट संबंधावर भर दिला आहे, जिथे प्रत्येक कृती ही व्यक्तीच्या खऱ्या श्रद्धेचा पुरावा मानली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेत टिकून राहणाऱ्या मानवांना देवदूतांपेक्षाही उच्च स्थान कसे मिळू शकतं हे या स्रोतांमधनं स्पष्ट होतं. ही सर्व माहिती ऐकल्यानंतर एक विचार माझ्या मनात येतोय आणि मला वाटतं तो श्रोत्यांनाही विचार करायला लावेल. या श्रोत्यांनुसार जर आपली प्रत्येक कृती, प्रत्येक निवड आणि प्रत्येक शब्द आपल्या अंतिम श्रद्धेचा पुरावा म्हणून गणला जाणार असेल आणि तो सर्वांसमोर उघड केला जाणार असेल, तर आपल्या दैनंदिन जीवनातील लहान, सहान, क्षुल्लक वाटणाऱ्या निर्णयांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल?